कसलंही काम न करता लाखो रुपये तुम्ही त्या खेडमधनं उचलले. आमच्या काळामध्ये असा कुठलंही काम चुकीचं घडलेलं नाही. 100% कामं पूर्ण झालेली आहेत. आणि ह्या सगळ्या रकमा कुठल्याही नेत्याच्या खात्यात नाही गेल्या, तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यात आणि ते सरकारकडून म्हणजे ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचा इंजिनियर यांच्या ऑथेंटिकेशन गेलेल्या आहेत. त्याच्यात सरपंचाचा कुठलाही सहभाग नसतो. परंतु जाणीवपूर्वक माजी विधान परिषद सदस्य यांनी फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि खोटं चित्र केलं. त्या आधारे जर अशा पद्धतीच्या जर कारवाया जर प्रामाणिक लोकांच्यावरती होत असतील तर ह्याला नजीकच्या काळामध्ये 100% आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ आणि शेवटपर्यंत प्रत्येकाचा पाठपुरावा करू, ही मी या ठिकाणी ग्वाही देतो. मी याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही, स्टेटमेंट पण दिलेलं नाही. खेड ग्रामपंचायत लढाई त्यांच्या पद्धतीने ते करतायत. मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझं चालतं असं त्यांना वाटायचं सांगायचं असेल. कदाचित त्यांचं आता वजन कमी झालं असेल म्हणून माझं वजन लागलं असेल असं त्यांचा आरोप होत असेल. मला वाटतं की सरकार त्यांचं आहे. निर्णय त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या, आयुक्तांनी दिला, तहसीलदारांनी, व्हिडिओनी दिला, सीओनी दिला आणि त्यानंतर आयुक्तांनी दिला. आता हे तिघं जर खोटं ठरवत असतील तर मला वाटतं ते सरकारच्या असलेल्या मस्तीमध्ये अजून सगळेजण आहेत. न्याय हा न्यायदेवतेच्या आणि नियमानुसार व्हायला पाहिजे. मी त्यात अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं. परंतु एक आहे, शेवटी कोणाला आपण पाठीशी घालावं. सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर सगळीकडे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टरांचा घोळका आहे आणि फक्त टक्केवारी चाललेली आहे. कामाची निकृष्टपणा नुसतं खेडमध्येच नव्हे तर नॅशनल हायवेच्या रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळतो. वर्षानुवर्ष रोड खोदलेले आहेत. सगळीकडं एक गाव असं सांगावं की जिथं काम चांगलं झालं. मला वाटतं की ते आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून मी त्यांच्यावर फार बोलणार नाही, पण त्यांचा कारभार चांगला चाललेला आहे, त्यांना तो नकला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.